नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. तब्बल 7 वर्षांनंतर ठाणे शहराची प्रतिष्ठेची आणि ठाणेकरांच्या उत्साहाचे आकर्षण असलेली 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवरती स्पर्धेच्या आयोजनाची तयारी, स्पर्धकांना आवश्यक सुविधा तसेच स्पर्धा मार्गावरील नियोजनाबाबत सर्व नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली. सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखांनी आपल्या आपल्या परिसरातील स्पर्धा मार्गावरती प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा आणि मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे असं आवाहन केलेलं आहे. महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी विविध बाबींवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, माजी महापौर शिवसेना सचिव संजय मोरे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी शिंदे, नगरसेवक रमाकांत मडवी, ठाणे शहर विधानसभा संघटक हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त 1 मनीष जोशी तसेच ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही 21 किलोमीटर अंतराची स्पर्धा असून ठाणे महापालिका मुख्यालय येथून सकाळी 6 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. शहरातील विविध भागातून स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याने संपूर्ण स्पर्धा मार्गावरती आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. फॅशन, जीवनशैली, संस्कृती आणि खरेदीचा अनोखा संगम असलेल्या अमूल्य वैभव लाईफस्टाईल एक्झिबिशनचे ठाण्यात दिमागदार उद्घाटन झाले. महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर तसेच ठाणे वैभवचे निखिल बल्लाळ यांची उपस्थिती होती. द ठाणे क्लब ठाणे पश्चिम येथे 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या 3 दिवसीय प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वस्तू आणि उत्पादनांचे स्टॉल्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या प्रदर्शनातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या साड्यांचा स्टॉल हे विशेष आकर्षण ठरला आहे. त्यांच्या स्टॉलवर विविध प्रकारच्या आकर्षक साड्या उपलब्ध असून पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनच्या सुरेख मिलाफ पाहायला मिळाला आहे. याशिवाय प्रदर्शनात विविध प्रकारच्या ज्वेलरी, आकर्षक डिझाईनच्या नथ, महिलांसाठी फॅशन ॲक्सेसरीज, लहान मुलांचे कपडे, विविध जीवनशैलीशी संबंधित उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आलेले आहेत. खाद्यप्रेमींसाठीही येथे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स इत्यादींचा समावेश आहे. फॅशन, पारंपरिक दागिने, साड्या, मुलांचे कपडे, खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने या प्रदर्शनाला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः महिलांसाठी खरेदीचे विविध पर्याय या ठिकाणी उपलब्ध असल्याने प्रदर्शन आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. सकाळी 11 ते 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं राहणार आहे. ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विविध उत्पादनांची खरेदी आणि प्रदर्शनाचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. नॉर्मल सहावार आहे आणि आपल्याकडे पेस्टल्स आपल्या खूप चालतात. अशा पेस्टल्स आहेत. एवढं हे लावून त्यासोबत आपल्या मॅडम
कामावर देखील या अमूल्य वैभव एक्झिबिशनमध्ये प्रथमच आपण हॅम्पर स्टुडिओ या पालिकेच्या नगरसेविका यांचा हा ब्रँड हॅम्पर स्टुडिओ ब्रँड कॉर्पोरेशन प्रत्येकाला वाटतं की मला हॅम्पर पाहिजे Moving on to stall number 6, Prajakta Ras. That's the stall name. Of course, as the name suggests, sold by. सर्वांना माझा नमस्कार. आज अमूल्य वैभव हे 3 दिवसीय आजपासून 3 दिवस शिबिर ठाणे वैभव यांनी भरवलेलं आहे. ठाणेकरांना हीच विनंती करेल की या प्रदर्शनामध्ये आपण भेट द्यावी. अनेक प्रकारचे नुसतं शिबिर नाही आहे तर जसं का आपल्या सुपरस्टार अमृता मॅडम यांनी सांगितलं की पॉडकास्ट अनेक मान्यवरांना इथे पॉडकास्टमध्ये त्यांची माहिती आपल्याला ऐकायला भेटणार आहे. वेगवेगळे कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत. तर ठाणेकरांना विनंती करेल या कार्यक्रमाला तुम्ही नक्की भेट द्या आणि अमूल्य वैभव आणि अमूल्य अमृता हे 2 ब्रँड जे चालू झालेले आहेत त्यांनाही मी शुभेच्छा देईल. आणि असेच कार्यक्रम निखिलदादा तुझ्याकडून महिलांसाठी होत राहो, कारण मी जेवढे पण कार्यक्रम आतापर्यंत अटेंड केले एक महिलांमध्ये एक वेगळी चेतना असते आणि ती बघायला मिळाली. तर तुला शुभेच्छा देईल पुन्हा एकदा. धन्यवाद. सगळ्यात आधी म्हणजे खूप खूप आभार आपल्या महापौर मॅडमचे, कारण आज त्या आल्या आणि त्यांच्या पायगुणाने आज जो काही श्री गणेश इथे झाला आहे. खरोखरच मॅडम म्हणजे इतकं भारी वाटतं, इतकं बरं वाटतं आहे. आणि निखिलजी यांच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी आजपर्यंत उपस्थिती दिली आहे. म्हणजे अगदी 6 वाजता सकाळी उठून त्या गेल्या आहेत सारी मॅरेथॉनसाठी वगैरे. आणि अमूल्य वैभवचा संपूर्ण हेतूच हा आहे की एकतर ठाणेकरांना एकतर महिला उद्योजकांना एकत्र आणायचं. आणि आज आपल्याकडे साधारण 61 स्टॉल्स आहेत आणि त्याच्यात एक साधारण 80% महिला उद्योजिका आहेत. आणि जर तुम्ही पाहाल तर इतका नट्टापट्टा करून स्वतःचं सगळं व्यवस्थित स्टॉल बिल सगळं मांडून असं इथे उभे आहेत. सो ठाणेकरांना एवढीच विनंती आहे की हा संपूर्ण घाट आम्ही तुमच्यासाठी घातला आहे. आणि फक्त एक्झिबिशन नाही आहे, फक्त खरेदी किंवा शॉपिंग नाही आहे, तर वेगवेगळे मास्टर क्लासेस इथे होणार आहेत, पॉडकास्ट इथे होणार आहेत. तर एक इन ऑल टोटल एक्सपिरियन्स आहे हा. 5 महिने झालेत आता अमूल्यबाई अमृताला आणि खरोखरच खूप चांगलं वाटतं आहे, कारण त्या 5 महिन्यातच आम्ही हा सगळा घाटसुद्धा घालू शकलो. अमूल्य वैभव टुडे इज ऑल्सो सेलिब्रेटिंग अमूल्यबाई अमृता आणि ठाणे वैभव. आणि मला असं वाटतं की 2 अतिशय सुंदर ब्रँड जेव्हा एकत्र येतात तेव्हा असा काहीतरी उपक्रम उभा होतो. सो आय रिअली होप की लोकांना आज जी लोकं येतील ती फक्त मला भेटायला नाही तर साड्या पण खरेदी करायला येतील. आपलाही स्टॉल आहे इकडे. नाही, खरोखर अशा एका व्यासपीठाची खरंच गरज होती आणि खूप मला आनंद होतो की 61 स्टॉल आज इकडे लोकांना अनुभवायला मिळणार आहेत. म्हणजे प्रचंड व्हरायटी इथे पाहायला मिळणार आहे. म्हणजे त्यात होम डेकॉर आहे, इमिटेशन ज्वेलरी आहे, होम इसेन्शियल्स आहेत. तर अशा नाना प्रकारच्या वस्तू गोष्टी पाहायला मिळणार. आणि जसं अमृता मॅडम मागाशी म्हणाले की फक्त शॉपिंगचा अनुभव नाही आहे तर विचारांचा देखील एक अनुभव लोकांना अनुभवायला मिळणार आहे. कारण अनेक मोठमोठे उद्योजक जे आहेत ते इथे खास करून इथे येणार आहेत आणि आपल्या हे जे एक्झिबिटर्स आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अनेक ठाणेकर जे भेटणार आहेत ते देखील त्यांच्याशी संवाद साधू शकणार आहेत. तर त्यामुळे ही एक फार सुवर्ण संधी सर्व ठाणेकरांसाठी उपलब्ध झालेली आहे. मला वाटतं ह्याचा जास्तीत जास्त सगळ्यांनी लाभ घ्यावा. हा फार एक युनिक एक्सपिरियन्स आहे. 21, 22, 23 ऑगस्ट ठाणे क्लबमध्ये. तर सर्वांनी यावं ही कळकळीची विनंती सर्वांना. ठाणे वैभव कायम असे नवीन उपक्रम करत असतो, पण यावेळेला पहिल्यांदा अमूल्यबाई अमृता बरोबर कोलॅब होऊन हा उपक्रम करतो आणि त्यामुळे हा इतका ग्रँड उपक्रम इथे पाहायला मिळतं. भाईंदरपाडा येथे तब्बल 374 हेक्टर 79 आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या जमिनीच्या अधिकार अभिलेखावरती खाजगी व्यक्तींच्या नावाने करण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक 975 रद्द करून संबंधित जमिनीवरती पुन्हा महाराष्ट्र शासन राखीवपणे अशी नोंद कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे भाईंदरपाड्यातील मोठ्या वनक्षेत्रावरती खाजगी मालकीच्या
नोंदी होण्याचा मार्ग तुर्तास बंद झाला असून या संपूर्ण प्रकरणाची 3 महिन्यामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मौजे भाईंदरपाडा ठाणे येथील जुना सर्वे क्रमांक 291 पैकी नवीन सर्वे क्रमांक 22-1 क्षेत्र 374 7950 हेक्टर तसेच 22-4 22-5 आणि जुना सर्वे क्रमांक 297 पैकी नवीन सर्वे क्रमांक 21 या जमिनी या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. या जमिनीवरती पूर्वीपासून वन विभागाचा दावा असून संबंधित क्षेत्र भारतीय वन अधिनियमाच्या तरतुदीनुसार वन म्हणून अधिसूचित करण्यात आल्याचे वन विभागाने महसूल मंत्र्यासमोरील सुनावणीमध्ये नमूद केलं आहे. महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने 5 मार्च 2015 रोजी दिलेल्या निर्णयामध्ये संबंधित जमीन वन या संज्ञेत येत नसल्याचं नमूद केलं होतं. या निर्णयानंतर फेरफार नोंद क्रमांक 975 प्रमाणित करून अधिकार अभिलेखावर खासगी व्यक्तींची नावे दाखल करण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासन राखीव वने ही नोंद कमी करण्यात आलेली आहे. मात्र या फेरफार नोंदीच्या प्रक्रियेवरती महसूल प्रशासनाने आक्षेप घेतलाय. उपविभागीय अधिकारी ठाणे यांनी 1 ऑगस्ट 2015 रोजी फेरफार नोंद क्रमांक 975 आणि संबंधित फेरफार नोंदी रद्द केल्यात. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांनी 21 मार्च 2017 रोजी हा निर्णय कायम ठेवला आहे. मी महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांचा आभार व्यक्त करीन, नाईक साहेबांचा आभार व्यक्त करीन की वन खात्याची जी जागा आहे ती पुन्हा एकदा राज्य शासनाला प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामुळे ठाणे महानगरपालिकेवरती खऱ्या अर्थाने हा जो नवीन डेव्हलपमेंट जर झाला असता तर त्याच्यामध्ये जी आत्ताची आमची महानगरपालिकेची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण आत्ताच बघतोय की पाण्याचं प्रॉब्लेम आहे, आज रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, सॅनिटेशनचा प्रॉब्लेम आहे, हे सगळे अडचणी खरं तर याच्यामध्ये अजून वाढ झाली असती आणि त्याच्यामुळे आता ह्या निर्णयामुळे निश्चितपणे ठाण्यामधली जे लंग्ज आहेत, जे आपले प्रायव्हेट फॉरेस्ट आहेत ते आता याच्यामध्ये बचावलेले आहेत आणि ठाणेकरांना एक मोकळा श्वास घेण्याची संधी भेटलेली आहे. याच्याबद्दलचं प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये आमचे उपमहापौर असतील, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आहे, या सगळ्यांनीच उपस्थित केलेले आहेत आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जो टॅक्स आपण ची मुभा त्यांना दिली, त्याचबरोबर हा TDRचा विषय आहे, याच्याबद्दलची ही तक्रार ज्यावेळेस बावनकुळे साहेब ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेस या सगळ्या लोकांनी केलेली आहे. त्याच्याबद्दलही निर्णय नजीकच्या काळामध्ये हे घेतील असा विश्वास आहे. शहरात क्लस्टर योजना राबवण्यासाठी क्लस्टर विकास कंपनीला ठाणे महानगरपालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 27 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. असा कोणता साप आहे की ज्याच्या शेपटीवरती आम्ही पाय दिला म्हणून परवानगी नाकारण्यात आली आहे, असा सवाल करून ठाण्यात लोकशाहीचा मुर्दा पाडला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. मोर्चा काढण्यावरती ठाम असल्याचंही प्रधान यांनी सांगितलंय. यावेळी माजी नगरसेवक मिलिंद बनकर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, सचिन पंधारे उपस्थित होते. खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणं ठरवण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आलेला आहे. यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार सदर कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा देखील हा अपमान आणि प्रशासकीय व्यवस्थेवरती अविश्वास दाखवल्यासारखं झाला आहे, असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्ट रोजी क्लस्टर कार्यालयावरती मोर्चा नेण्यात येणार होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या भूमिकेवरती मनोज प्रधान यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणालेत की शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आम्ही मोर्चाच्या आयोजनाबाबत वागळे इस्टेट पोलीस स्टेशनला माहिती देणारं पत्र दिलं होतं. त्यानंतर सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या सहीने नोटीस पाठवून 1 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश असल्याचं कळवून मोर्चाला परवानगी नाकारली आहे. याचाच अर्थ वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून क्लस्टर कंपनीतून गोळीबार केला जात आहे, हेच अधोरेखित होत आहे. आमच्या मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या पोलीस निरीक्षक उत्तेकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे जाहीर करावं, असं आवाहन प्रधान यांनी केलं आहे. मी 8 ऑक्टोबरला राष्ट्रवादीचं अध्यक्षपद घेतलं. त्या दिवसापासून आजपर्यंत मी 28 आंदोलनं केली. मला कधीच कुठल्याही पोलीस स्टेशननी आंदोलन करण्यापासून रोखलं नाही, किंबहुना मला परवानगीच दिली. आज 27 तारखेला मी आंदोलन मला क्लस्टरच्या विरोधात करायचं होतं म्हणून मी पोलिसांची परवानगी मागितली आणि मला आता आज जाणवतंय की कोणाच्या तरी सापाच्या शेपटीवर मी पाय दिला, कारण मला परवानगी नाकारली गेली.
त्याचं मला सांगण्यात आलं की 1 सप्टेंबरपर्यंत आपण परवानगी देऊ शकत नाही, कारण काय 4हून जास्ती लोक एका ठिकाणी येण्याची बंदी घातली. माझं त्यांना विचारणं एकच होतं की ठाण्याच्या नागरिकांना काही उत्तरं हवी आहेत आणि ती उत्तरं जर ऑपोजिशनच्या पक्षांनी नाही विचारली तर कोण विचारणार? तुम्ही 12.5% FSI देताय, तुम्ही 3,500-4 हजार एकर जमीन चं डेव्हलपमेंट करताय, तुम्ही एक SPV व्हेकल एक कंपनी आणली आहे आणि तुम्ही महासभेचे सगळे अधिकार संपवताय आणि या कंपनीला अधिकार देताय की कुठल्या डेव्हलपरला द्यायचं, काय द्यायचं. तर ठाण्याच्या नागरिकांना तुम्हाला उत्तरं दिली पाहिजेत. पहिलं 31 MLD पाणी आपण शॉर्टेज असताना आणखीन लाखो कुटुंब जे तुम्ही आणून बसवताय त्यांना पाणी कुठनं देणार आहात? सांडपाण्याची काय व्यवस्था आहे? रस्त्याची काय व्यवस्था आहे? तुम्ही ह्या एवढा जो कचरा होईल तो कुठे टाकणार आहात? ह्या गोष्टी अनत्तरित आहेत. यांची उत्तरं देण्यासाठी आमचा हा क्लस्टरवरचा मोर्चा होता. आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की पोलिसांनी नाही सांगितलं असलं तरी ठाणेकर नागरिक डोळे मिटून बसणार नाहीत. तुम्ही ठाण्याला विकाल आणि चूप बसू असं होणार नाही. 27 तारखेला आम्ही मोर्चा काढणारच. आम्ही आयुक्तांना सोमवारी जाऊन भेटणार आहोत. त्यांना सांगू की तुम्ही परवानगी देत असताना काही जसं राहुल गांधीला 30 गोष्टी लिहून दिल्या, हे करू नका ते करू नका, तशा पद्धतीने तरी परवानगी द्या, पण आम्हाला परवानगी द्या, कारण की 27 तारखेला आम्ही 100% हा मोर्चा काढणार. प्रशासनाकडे उत्तरं नसतील अशी माझी समज आहे आणि म्हणून ते आपल्याला थांबवत आहेत. कारण की आम्ही कशासाठी मोर्चा काढतोय? आम्हाला जर उत्तरं मिळाली तर विषयच नाही. त्यांनी सोमवार, मंगळवार, बुधवारी आम्हाला उत्तरं द्यावी. मोर्चा मी कॅन्सल करीन आणि आभार मानीन त्यांचे, पण त्यांची उत्तरं येत नाही म्हणून तर हा मोर्चा काढतोय. सोमवारपर्यंत प्रीपेड रिक्षा प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळणार असून लवकरच ठाणे शहरात या रिक्षा धावणार आहेत. त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील वाद संपून प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित सेवा मिळणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. मागील आठवड्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखा आणि RTO अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक समस्यांबाबत पाहणी दौरा केला होता. यावेळी केळकर यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना देखील केल्या होत्या. या पार्श्वभूमीवरती शासकीय विश्रामगृहात केळकर यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर यांनी प्रीपेड रिक्षाबाबत माहिती दिली आहे. ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. प्रधान सचिवांशी याबाबत बोलणं झालं असून सोमवारपर्यंत या योजनेला मंजुरी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं केळकर म्हणाले. या योजनेनुसार स्टेशनवरती उतरल्यानंतर प्रवाशाने आधी आपल्या गंतव्यस्थळाचे भाडे निश्चित करून पैसे भरायचे आणि त्यानंतर रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाला रिक्षाचालकाशी भाड्यावरती घासाघीस करण्याची गरज राहणार नाही. रिक्षाचालकाकडून मनमानी भाडे आकारणे, प्रवाशाला नकार देणे आणि गंतव्यस्थळावरून वाद होणे यावर नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार असल्याचं केळकर यांनी सांगितले. बैठकीस वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, अमित सरैया, अनिता यादव, जयेंद्र कोळी, विशाल वाघ इत्यादी उपस्थित होते. यावेळी अनेक प्रश्न समस्या उपस्थित करण्यात आल्या. त्यावर अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची देखील माहिती दिली आहे. ठाणे स्टेशन परिसरातील काही रिक्षाचालकांची अरेरावी मुजोरी रोखण्यासाठी RTOकडून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत 4-4 तास 2 अधिकारी उपस्थित राहतील. त्यामुळे रिक्षाचालकांच्या गैरवर्तनाला आळा बसून वाहतूक सुरळीत होईल असं केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.